नमस्कार, मी योगेश तुडे पुन्हा नवा परिवारामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आजवर तुम्ही माझी यूट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बघितले असतील. गुगलीचे रिझल्ट असतील, स्नायपरचे रिझल्ट असतील, त्याच्यानंतर एनी म्हणजे काय असेल ते तुम्ही बघितले असतील. पण याच्यानंतर आजचा जो टॉपिक हा चेंज आहे. आतापर्यंत आपण खरीप पिकावरती काय तिथे व्हिडिओ बनवले, खरीप पिकावरती ट्रीटमेंट आपण तिथे घेतली. इथून आता रब्बीचं सीझन सुरू होतं आहे आणि रब्बीसाठी जे मोस्ट पीक आहे हरभरा. हरभऱ्याचं पूर्वनियोजन कसं करावं, त्याच्यानंतर हरभऱ्याला सीड ट्रीटमेंट कशी करावी, ही सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे पूर्ण बघावा आणि माझं जे चॅनल आहे योगेश तुडे याला सबस्क्राईब करावं आणि अधिकाधिक शेअर करावं. आता हरभरा आहे, हरभऱ्याचे जे प्रकार आहे डॉलर, विराट, त्याच्यानंतर पिकेटो. आता हरभरा जे असतं, हरभऱ्याचे नियोजन करताना जी शेती असते, मक्काचं शेत असो किंवा हरभऱ्याचं शेत असो, नॉर्मल जर कधी असं शेत म्हटलं, शेत दाखवा एकदा. हां, या पद्धतीने जर कधी शेत म्हटलं तर पहिलं काय करायचं आहे, लुटर ज्यावेळेस आपण मारतो ते लुटरच्या अगोदर 1 फूट दाणेदार फास्फेट पुढं फेकून घ्यायचं आहे. त्यानं काय होतं, 1 फूट दाणेदार फेकल्यामुळे जी बुरशी असते ती बुरशी कव्हर होण्यास मदत करते. त्याच्यानंतर दाणेदार फेकल्यानंतर आपण ज्यावेळेस दाणेदार फेकलं त्याच्यानंतर लुटर मारायचं. लुटर मारल्यानंतर शेतांची जी मेथड, त्यानंतर बीज प्रक्रिया करत असताना हरभऱ्याला नोवा कंपनीचं जे इन्साफ नावाचं औषध भेटतं ते लावायचं आहे. इन्साफ हे काय, बुरशीनाशक फंगीसाईड आहे. त्याच्यामध्ये कार्बन डायझम प्लस मेन्थिओनिक नावाचा घटक आहे. हे दोन्ही त्याला लावले तर बुरशी कालांतरानं काय होतं, भविष्यामध्ये त्याच्यावरती बुरशी येत नाही. त्याच्यानंतर हे लावल्यानंतर सेकंड प्रकारामध्ये आपण जे बीज प्रक्रिया करतो त्याला नोवा कंपनीचं रायडर म्हणून लावायचं आहे. रायडर काय, त्याच्यामध्ये थायमॅक्झाम आहे. थायमॅक्झाम असल्यामुळे जे किडेकुडा असते ते त्याला खात नाही. त्याच्यानंतर त्याला एक लावल्यानंतर सावलीमध्ये काय करायचं आहे, तिथं वाळू घालायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण जे डॉलर पेरतो, हे डॉलर कसं पेरतं आहे, आतापर्यंत मी ज्या पद्धतीनं डॉलर पेरतो, ज्या पद्धतीने मी डॉलर बघितले, हे 2 बाय 1 इंचावरती आम्ही डॉलर लावतो आणि मिनिमम 12 ते 15 क्विंटलपर्यंत तिथं उत्पन्न 100% निघतं. तर तुम्हाला जे लावायचं हे तुम्ही 2 फुटाचं अंतर घ्या, चांगली जमीन असेल तर. आणि त्याच्यामध्ये काय करा, 2 फुटाचं अंतर घेतल्यानंतर एका दाण्यामध्ये 1 इंचाचं तुम्ही अंतर घ्या. त्याच्यानंतर हीच पद्धत विराटला सुद्धा करा आणि पिकेटूला करा, पिकेटूला सुद्धा करा. त्याच्यानंतर जमिनीमध्ये प्रकार आहे बरं का. जमिनीत जर कधी चांगली जमीन असेल तर ह्या पद्धतीने लावायचं आहे. जर कधी तुमची जमीन थोडीशी घोरांडा असेल तर 1.5 फुटावर तुम्ही तिथे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर हरभऱ्याची पेरणी झाल्यानंतर काळपोट जमिनीवर डॉलर, विराट, पिकेटू हे बियाणं 2 बाय 2 इंचावर लावल्यानंतर जमीन जर कधी हलकी असेल तर तुम्ही 1.5 फुटावर सुद्धा घेऊ शकता. आता खताचं नियोजन करताना आपण खत मागं फेकतो. खताचं नियोजन करताना जे चांगल्या जमिनी त्याला खताची आवश्यकता नाही आहे. पण ज्या तुमच्या जमिनीला खत कसं प्रकारचं मानवतं, 24-24 मानवतं का, किंवा 15-15 मानवतं का, 20-20-13 मानवतं, हे तुमच्या पद्धतीने तुम्ही एकरी 1 पोतळी खत द्यायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जे आपलं मोस्ट म्हणू शकतो आपण ज्याला काय की हुमणी अळीचा प्रादुर्भाव हरभऱ्यावरती जास्त होतो. तर त्याच्यासाठी नोवा कंपनीचं युनिट स्ट्रायकर एकरी 4 किलो वापरा. गॅरंटेड कोणत्याच प्रकारची हुमणी त्याच्यामध्ये दिसणार नाही. खतामध्ये फेका किंवा तुम्ही मातीमध्ये घेऊन सुद्धा त्याला फेकू शकता, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता फेकताना काय करायचं, एकरी 4 किलो घ्यायचे. 4 किलो घेतल्यानंतर व्यवस्थित तिथं फेकायचं आहे. त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन करताना पहिलं आपण ज्यावेळेस उगवणीला पाणी देणार आहे, हे जर की तुम्ही एका छडीवरती नवजल टाकले असेल तर 4 ते 5 घंटे पाणी द्यायचं आणि 2 छड्यावर जर की टाकले असेल तर 5 ते 7 घंटे तिथं पाणी द्यायचं आहे. जास्त पाणी दिल्यानं हरभरं उबलतं, हरभरं तिथं तुमचं उगवून येत नाही, उगण्यास प्रॉब्लेम तिथं 100% तुम्हाला होतो. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर व्यवस्थितरित्या हरभरं उगून आलं. हरभरं उगून आल्यानंतर आता त्याच्यानंतर आपलं पुढची स्टेप काय की स्प्रे कसा घ्यावा, पाण्याचं नियोजन कसं करावं. डॉलर हरभरा जे मोस्ट इम्पॉर्टंट आपलं जे टॉपिक आहे डॉलर हरभरा, की डॉलर हरभऱ्याचं नियोजन पुढील प्रकारे कसं करावं, किती दिवसानंतर त्याला काय करावं, खुडून घ्यावं, कोणते स्प्रे घ्यावं, पाणी कसे मारावे, हे सर्व नियोजन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सर्वाला विनंती आहे की जो आपला व्हिडिओ आहे, हा व्हिडिओला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करा. आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये जी पुढची माहिती मी तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करेल. अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे 85 52 93 56 86 आणि 89 56 74 89 59. माझं नाव आहे योगेश साहेबराव लुटे. ठीक आहे, धन्यवाद.